प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सदर चॅनलमध्ये प्लीज सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सदर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ दाखवते, जास्तीत जास्त देवाचा गौरव करेल. तुमच्या एक लाईक आणि सबस्क्राईबने देवाचं राज्य आणि देवाचा सुसमाचार वाढला जातो. म्हणून प्लीज प्रत्येकाने हा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याच्यावरून मी सुंदरसा देवाचा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलो आणि देवाचा म्हणणं, देवाचं वचन आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार आहे. तर प्लीज प्रियजनांनो, येशूदाय सदर चॅनल हा सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की हा चॅनल आम्हाला मोठं करण्यात येईल, मोठा व्हिडिओ दाखवतोय आणि मोठा व्हिडिओ दाखवतोय आणि मोठं तुम्हाला वचन देखील सांगण्यात येईल. तर प्रियजनांनो, जेवढे ऑनलाईन आहेत त्यांनी सर्वांनी येशूदाय सदर चॅनल लाईक करा. मी तुमच्यासाठी वचन असतो. निर्गमन याचा 5वा अध्याय आणि वचन आहे, फरोशे पुढे मोशे व अरोन. नंतर मोशे अरोनला फोरनला जाऊन म्हणाला, इस्रायलचा देव सांगत आहे की माझ्या लोकांना मज प्रत्यर्थ रानात उत्साह करावा म्हणून त्यांना जाऊ दे. तेव्हा फोर म्हणाला, कोण परमेश्वर ज्याचे ऐकून मी इस्रायल लोकांना जाऊ दे? मग मी त्यांना परमेश्वर जाणत नाही आणि इस्रायलला काही जाऊ देणार नाही. ज्यावेळेस मोशे आणि अरोन फोरजवळ गेले आणि फोरकडे सांगितलं की मी इस्रायल लोकांना जाऊ दे, कारण की परमेश्वराच्या आज्ञा. पण त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा प्रियजनांना मानली नाही आणि तो बोलला, कोण परमेश्वर आहे? मी या लोकांना पाठवणार. तसंच जेव्हा आपण येशूकडे येतो तेव्हा आपल्याला सुरुवातीच्या काळात, म्हणजे ज्यावेळेस कोणी स्लेअर्सबद्दल सांगतो, येशूबद्दल सांगतो, तर त्यावेळेस जसं या पोरांना ज्यावेळेस कळलं त्यावेळेस त्यांनी काय केलं, इटा बनवा म्हणून सांगितलं आणि इटा बनवायला लावले, त्यांना दुःख दिले. तर ज्यावेळेस तुम्ही येशूकडे येता प्रियजनांनो, तर येशूच्या नावात तुमच्यात प्रार्थना होती, पण तुम्हाला सताव जरूर होतो. कारण की सताव झाल्यानंतर, परीक्षा झाल्यानंतर तुम्ही काय म्हणता, मी तर कोणाचं पाप नाही केलं, मी तर काही नाही केलं, चर्चलाच गेलो म्हणून लोक माझ्या संग अशा करतात. तुम्हाला घरात टेन्शन देणार, लोक बाहेर देणार, कारण की ती तुमची परीक्षा आहे. जशी फोरेनसमोर इस्रायल लोकांची परीक्षा झाली आणि नंतर ते दुधामधाच्या देशाचं झाले. कारण की दुधामधाचा देश म्हणजे शेवट. कारण की गाई आपण पाळतो आणि गाई पाळून तिचं वासरं होतं, वासरूचं तिचं पिल्लू होतं, पिल्लू झाल्यानंतर दूध देतं, मग दूध आपल्याला भेटतं. आणि मधाचा मतलब मधमाशा मध गोळा करते आणि भेटते, ते मधमाशा. म्हणून येशूकडे येतो त्यावेळेस प्रियजनांनो, सुरुवातीला तुमची थोडी परीक्षा असते, थोडं तुम्हाला कठीण जातं, पण नंतर ध्यानात ठेवा, तुमच्या जीवनात आनंद आणि सुख आहे. तो येशू आज आणि उद्या एकसारखा, तो आज देखील तुमच्या जीवनात कार्य करणार. म्हणून प्रियजनांनो, येशूकडे येण्यात कधी लाजू नका. येशू आज प्रेम करतो. पवित्र देवेश्वरा, जेवढे ऑनलाईन लोक प्रत्येकाला